नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. सांगली येथील बाजारपेठेत गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठ सजली. गणरायाच्या आगमनासाठी सांगली सज्ज झाले असून गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी विविध प्रकारच्या सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी सांगलीकरांनी विविध ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केली होती. सांगली येथील नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक गणेशोत्सव मंडळांनी काही दिवस अगोदरच वाजत गाजत गणेश मूर्ती मंडपस्थळी स्थापन केली होती, तर काही मंडळे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्ती आणतात. गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यापासून पुढील 10 दिवस पूजा आणि अन्य कार्यक्रमाची जबाबदारी कार्यकर्त्यांनी वाटून घेतलेली आहे. त्यामुळे फारशी चिंता नसली तरी उत्सव सुरळीत पार पाडावा यासाठी सर्वजण या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची धांदळ उडालेली असून गणेश मूर्ती विक्रीसाठी सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर असलेल्या रस्त्यावर दुकाने मांडण्यात आलेली आहेत. तर पूजा साहित्य सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मारुती चौक, विश्रामबागमधील गणेश मंदिर आदी ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे. मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात शुक्रवारी श्रीच्या मूर्तीचे आगमन झाले. सांगलीचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाच्या स्वागताला गणेश भक्त आतुर झालेले असून आज होणाऱ्या श्रीच्या स्वागतासाठी शहर सज्ज झालेले आहे. सांगली शहरातील कर्मवीर चौक, गणपती पेठ, विश्रामबागमधील गणेश मंदिर आदी ठिकाणासह गावभागात गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल मांडण्यात आलेले आहेत. आज गणेश मूर्ती पाहून ठरवण्यासाठी गणेश भक्त सहकुटुंब स्टॉलकडे येऊन गणेश मूर्ती घेऊन जात आहेत. 1 फुटापासून 8 फुटापर्यंत स्टॉलवर मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आले असून 1100 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत दर असल्याने विक्रेत्यांनी यावेळी सांगितले. श्रीच्या मूर्तीमधील वैशिष्ट्य, रंगसंगती याची पाहणी करून गणेश भक्त मूर्तीची निवड करत असल्याचे सांगली येथील तानाजी कुंभार या मूर्तिकारांनी यावेळी सांगितले. सांगली शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये, त्यामध्ये तासगाव असो, कवठेमंकाळ असो, पलूस असो, जत शहर व तालुक्यातील अनेक भक्तांनी गणेश मूर्तीची आज मोठ्या प्रमाणात वाजत गाजत या ठिकाणी स्थापना करत आहेत. एकंदरीत हा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असून संपूर्ण बाजारपेठ या ठिकाणी सजलेली आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.